मित्रांनो, आपण सुरू केलेली आहे विज्ञान विषयावरची PYQ सिरीज, ज्यामध्ये आपण पाहतोय MPSCच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये 2015 पासून 2025 पर्यंत कशा प्रकारे विज्ञान विषयावर प्रश्न विचारले जातात. आज आपलं हे दुसरं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण कंबाईन ग्रुप सी पूर्व परीक्षा 2024 हा पेपर पाहणार आहे आणि या पेपरमध्ये विज्ञान विषयावर कसे प्रश्न विचारले आहे ते पाहणार आहे. मित्रांनो, हा पेपर अगदी रिसेंट म्हणजे जून 2025 ला झालेला आहे. चला मग सुरुवात करू. 15 सेकंदाचा वेळ आहे. 15 सेकंद सोडून पाहायचा प्रयत्न करा. नाही जमलं तर विथ एक्सप्लेनेशन आपण या 15 ते 16 क्वेश्चनचं अनालिसिस करणार आहोत. चला मग टॉपिकला सुरुवात करू. पहा बरं, जमतो का प्रश्न? मित्रांनो, हाच प्रश्न 2024च्या कंबाईन गट ब ला थोडा फिरून विचारलेला आहे. PYQ अनालिसिसचा सगळ्यात महत्वाचा फायदा हा होतो की आयोग आता कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारतो ते आपल्याला समजायला लागतं. चला आता PYQ चं अनालिसिस करू. प्रश्न काय विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण हे प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करत असते? उत्तर आहे फोटो व्होल्टाइक डायोड. चला आता वेळ झालेली कॉन्सेप्ट पक्का करायची. सगळ्यात पहिल्यांदा पाहू फोटो व्होल्टाइक डायोड म्हणजे काय, पण तत्पूर्वी पाहू डायोड म्हणजे काय. तर मित्रांनो, डायोड म्हणजे अशी चावी जी विद्युतधारेला फक्त एकाच दिशेने जायला अलाउड करते, त्याला डायोड म्हणतात. हे डायोड सिलिकॉन किंवा जर्मेनियम यासारख्या सेमीकंडक्टर पासून बनलेले असतात. सिलिकॉन किंवा जर्मेनियम, ज्यांना आपण धातू सदृश्य किंवा मेटलॉइड म्हणून सुद्धा ओळखतो. आपल्या घराच्या छतावर जे काही सोलार पॅनल बसवलेले असतात, या सोलार पॅनल मध्ये हे फोटो व्होल्टाइक डायोड लावलेले असतात, जे सोलार सेल म्हणून सुद्धा ओळखले जातात. हे फोटो व्होल्टाइक डायोड करतात काय, तर सूर्यप्रकाशाचे रूपांतर डायरेक्ट विजेमध्ये म्हणजे विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्याचं काम हे फोटो व्होल्टाइक डायोड करत असतात. आता सौर ऊर्जेद्वारे जी काही वीज मिळती ती DC च्या स्वरूपात म्हणजे डायरेक्ट करंटच्या स्वरूपात भेटत असती, पण आपल्या घरातली जी काही उपकरणं असतात ती AC वर चालणारे म्हणजे अल्टरनेटिंग करंट वर चालणारे असतात. मग सौर ऊर्जेपासून मिळणारी DC स्वरूपातली वीज AC मध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक उपकरण वापरलं जातं, त्याला इन्व्हर्टर म्हणतात. म्हणजे घराच्या छतावर जर का सोलर पॅनल बसवलं आणि ती वीज जर तुम्हाला वापरायची झाली तर तुम्हाला इन्व्हर्टर बसवावं लागतं. कॉन्सेप्ट पक्का? प्रश्न चला बरं, जमतं का पहा बरं. 15 सेकंदामध्ये सोडवायचं आहे. PYQ सोडवायचा सगळ्यात महत्वाचा फायदा काय असतो? 15 मार्काचं विज्ञान कंबाईनला विचारलं जातं. त्याच्यामध्ये दोन जे प्रश्न असतात ते कृषीवरच असतात. 3 ते 4 क्वेश्चन हे प्राण्यांचे किंवा वनस्पतीच्या वर्गीकरणावर असतात आणि एक प्रश्न ध्वनीवर असतो म्हणजे असतोच. म्हणजे आपल्याला घटक कळतात PYQ अनालिसिस केल्यामुळे की आयोगाला कुठले घटक आवडतात आणि तो कशावर प्रश्न विचारतो. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना, हा 2010 पासून 2025 पर्यंतच्या जर प्रश्नपत्रिका चालल्या तर हा 7 ते 8 वेळेस आलेला प्रश्न आहे. महत्वाचा प्रश्न आहे, आवडता प्रश्न आहे. चला आता पाहू इथे काय दिलेले प्रश्नामध्ये सांगितलेले की तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. पहिला पर्याय काय आहे, तर मानवाच्या आवाजाची जी क्षमता असती ती 20 हर्ट्ज पासून 20,000 हर्ट्ज एवढी असती. म्हणजेच काय, तर माणसाच्या कानाला 20 हर्ट्ज पासून 20,000 हर्ट्ज वारंवारता असणारेच आवाज ऐकू येतात. अगदी विधान बरोबर आहे. पहिलं बरोबर. दुसरं विधान आहे, इन्फ्रासॉनिक वेव्हची वारंवारता 20,000 हर्ट्ज पेक्षा अधिक असते. चूक. इन्फ्रासोनिक वेव्हची वारंवारता ही 20 हर्ट्ज पेक्षा सुद्धा कमी असते. त्याच्यामुळे दुसरं विधान हे चूक आहे. त्या ठिकाणी तिसरं विधान जे आहे ते आहे, अल्ट्रासॉनिक वेव्हची जी वारंवारता असते ती 20 हर्ट्ज पेक्षा कमी असते. चूक. अल्ट्रासॉनिक वेव्हची वारंवारता जी असते ती 20,000 हर्ट्ज पेक्षा अधिक असती. इथं उलट पुलट विचारलेलं आहे, त्याच्यामुळे हे विधान सुद्धा चुकीचं आहे. आणि चौथं जे दिलेलं आहे ते, ध्वनी लहरी घन माध्यमातून प्रवास करू शकत नाही. चूक. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते, निर्वातातून ध्वनी जाऊ शकत नाही आणि घन माध्यम हे ध्वनीच्या प्रसारणासाठी अतिशय उत्कृष्ट माध्यम आहे. त्याच्यामुळं हे सुद्धा विधान चुकीचं आहे. चला आता कॉन्सेप्ट आपण डिटेल मध्ये पक्का करू.
कॉन्सेप्ट पक्का करायच्या अगोदर आपण पाहू वारंवारता किंवा फ्रिक्वेन्सी म्हणजे काय. एका ठराविक ठिकाणाहून एका सेकंदामध्ये जेवढे तरंग पास होतात त्यांना म्हणलं जातं वारंवारता किंवा फ्रिक्वेन्सी. उदाहरण द्यायचं झालं, मी म्हणलं की एका वेव्हची फ्रिक्वेन्सी 1 हर्ट्झ आहे, याचाच अर्थ एका ठिकाणाहून एका सेकंदात एकच वेव्ह पास होतीये. 2 हर्ट्झ असेल तर एका ठिकाणाहून एका सेकंदात 2 वेव्ह पास होत आहे. आलं लक्षात? याला म्हणायचं वारंवारता किंवा फ्रिक्वेन्सी. आता या वारंवारतेचं फ्रिक्वेन्सीचं एकक काय आहे तर हर्ट्झ. या फ्रिक्वेन्सीवरून वेव्हचे तरंगांचे दोन प्रकार पडतात. पहिला पडतो अल्ट्रासॉनिक वेव्स आणि दुसरा पडतो इन्फ्रासॉनिक वेव्स. अल्ट्रासॉनिक वेव्स म्हणजे काय, ज्यांची वारंवारता फ्रिक्वेन्सी 20,000 हर्ट्झ पेक्षा अधिक आहे. म्हणजेच एका ठिकाणाहून एका सेकंदात 20,000 हर्ट्झ पेक्षाही जास्त तरंग पास होत आहे, ते असतात अल्ट्रासॉनिक वेव्स. आणि त्याच्या उलट इन्फ्रासॉनिक वेव्स, यांची फ्रिक्वेन्सी ही 20 हर्ट्झ पेक्षा सुद्धा कमी असते. म्हणजे एका सेकंदात एका ठिकाणाहून फक्त 20 हर्ट्झ पेक्षाही कमी तरंग पास होत असतात. कॉन्सेप्ट पक्का? मग इन्फ्रासॉनिक वेव्हचं उदाहरण जर द्यायचं झालं तर भूकंप लहरी किंवा ज्वालामुखी. गोठ्यामध्ये बांधलेली जनावरे अचानक हंबरडा फोडायला लागतात, कारण की त्या भूकंप व्हायच्या आधी त्या जनावरांना कळतं की भूकंप होणार आहे. का? कारण की ते इन्फ्रासॉनिक वेव्स ऐकू शकतात. माणूस ऐकू शकत नाही, कारण माणसाच्या कानाची क्षमता 20 हर्ट्झ पासून 20,000 हर्ट्झ एवढी आहे. कॉन्सेप्ट पक्का? मग अल्ट्रासॉनिक वेव्हचं जर का उदाहरण द्यायचं झालं तर वटवाघळं किंवा डॉल्फिन सारखे प्राणी या अल्ट्रासॉनिक वेव्हचा वापर करत असतात. वटवाघळं भक्ष्य पकडण्यासाठी किंवा रस्ता शोधण्यासाठी या अल्ट्रासॉनिक वेव्हचा वापर करत असतात. बऱ्याच वेळा गर्भवती स्त्रिया यांच्या गर्भाची स्थिती जर पाहिजे असेल तर त्यावेळेस त्यांची सोनोग्राफी केली जाते. यामध्ये सुद्धा या अल्ट्रासॉनिक वेव्हचाच वापर होतो. आता भाऊ पुढचा प्रश्न पहा बरं, 15 सेकंदात जमतो का? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना, हा 8वी एनसीईआरटी मधून विचारलेला प्रश्न आहे. आयोग आता स्टेट बोर्ड कडून एनसीईआरटी कडे चाललंय. याचे बेस्ट एक्झाम्पल. प्रश्न काय आहे तर बॉल बेरिंगचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी करतात? 4 पर्याय आहे, त्याच्यातलं उत्तर आहे सरपी घर्षण म्हणजे स्लाइडिंग फ्रिक्शन. चला पहिल्यांदा आपण कॉन्सेप्ट पक्का करू, म्हणजे तुम्हाला उत्तर कळन कसं आलं ते. प्रश्न इंग्लिश मध्ये पाहिला म्हणून घाबरायचं कारण नाही. स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे स्थितिक घर्षण पहिला प्रकार. याच्यामध्ये काय होतं तर जमिनीवर एखादा निद्रिस्त अवस्थेत पडलेला बॉक्स असतो, निवांत पडलेला असतो. तर जमीन आणि हा बॉक्स यांच्यामध्ये जे घर्षण असतं याला म्हणलं जातं स्टॅटिक फ्रिक्शन. यामध्ये दोन्हीच्या दोन्ही गोष्टी अचल अवस्थेमध्ये असतात. जर का या बॉक्सला हलवायचं असेल तर तुम्हाला बरंच बल प्रयुक्त करावं लागतं. चारही प्रकारामध्ये सगळ्यात जास्त घर्षण जे असतं ते स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये असतं. दुसरा जो प्रकार आहे तो आहे स्लाइडिंग फ्रिक्शन. या स्लाइडिंग फ्रिक्शन मध्ये होतं काय तर एक जे माध्यम असतं ते अचल असतं आणि एक माध्यम चल असतं. इथं जमीन अचल आहे आणि त्याच्यावर बॉक्स हा लोटला जातोय, हा चल आहे. अजून सोपं उदाहरण जर सांगायचं झालं तर घसरगुंडी. घसरगुंडीमधून आपण जेव्हा घसरतो त्यावेळेस घसरगुंडी जागेवरच असते, मात्र आपण सटकत जातो. याचाच अर्थ याच्यामध्ये एक गोष्ट अचल असते आणि दुसरी गोष्ट चल असते. अशा प्रकारच्या घर्षणाला म्हणलं जातं स्लाइडिंग फ्रिक्शन किंवा कायनेटिक फ्रिक्शन. कॉन्सेप्ट पक्का? पुढचा जो प्रकार आहे तो आहे रोलिंग फ्रिक्शन. याच्यामध्ये एक माध्यम अचल असतं आणि एक माध्यम चल असतं. चल माध्यम म्हणजेच काय, वर्तुळाकार गोष्ट, चाक झालं किंवा रोडवर फिरणारी सायकल झाली. स्लाइडिंग फ्रिक्शन पेक्षा हे कमकुवत असतं. त्याच्या पुढचा जो प्रकार आहे तो आहे फ्लुइड फ्रिक्शन. फ्लुइड फ्रिक्शनचे बेस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं तर पाण्यात पोहणारा माणूस किंवा हवेत उडणारं विमान. कॉन्सेप्ट पक्का? मग या बॉल बेरिंगचा वापर यंत्रामध्ये असणारं स्लाइडिंग फ्रिक्शन कमी करण्यासाठी केला जातो. कॉन्सेप्ट पक्का? चला आता पाहू पुढचा प्रश्न. सोडवायची गरज नाही कारण की हा प्रश्न रद्द झालेला आहे. आयोगाची आपली नेहमीची सवय
चला मित्रांनो, जमतो का प्रश्न पहा बरं 15 सेकंदामध्ये. आयोगाचा सगळ्यात आवडीचा प्रश्न. 2010 पासून 2025 पर्यंतच्या जर का प्रश्नपत्रिका पाहिल्या तर हा प्रश्न 17चे 60 वेळेस विचारलेला आहे. 8वीच्या धातू अधातू या धड्यातला हा प्रश्न आहे. प्रश्न आहे, कांस्य म्हणजे ब्रॉन्झ या मिश्र धातूमध्ये म्हणजे संमिश्रामध्ये टिंब टिंब या दोन धातूंचा समावेश असतो. उत्तर आहे कॉपर आणि टीन. हा प्रश्न मित्रांनो जसच्या तसं कंबाईन पूर्व गट ब 2024 ला विचारलेला आहे. जर तुम्ही माझं यापूर्वीचं एक्सप्लेनेशनचं लेक्चर नसेल पाहिलं पीवायक्यूचं तर नक्की पाहून घ्या, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. पीवायक्यू अनालिसिसचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो की बरेच असे प्रश्न असतात की जे जसेच्या तसे रिपीट होत असतात, म्हणजे फुकटचे मार्क तुम्हाला भेटत असतात. चला आता आपण कॉन्सेप्ट पक्का करू डिटेल मध्ये. मग अजून पण काय असे संमिश्र आहे की ज्याच्यावर एमपीएससी प्रश्न विचारते. 8वीचा धडा धातू अधातू आणि संमिश्र याच्यातून हा प्रश्न विचारला जातो. सगळ्यात पहिल्यांदा पाहू संमिश्र म्हणजे काय. दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक धातू जेव्हा मिक्स केला जातो आणि जेव्हा नवीन काहीतरी जन्माला येतं त्याला संमिश्र म्हणायचं. किंवा दोन किंवा अधिक धातू किंवा त्याच्यापेक्षा अधिक अधातू मिक्स करून जे नवीन काहीतरी जन्माला येतं त्याला काय म्हणायचं, संमिश्र किंवा अलॉय. कॉमनली वापरले जाणारे संमिश्र कोणते, तर ब्रास. कशापासून बनतं, तर कॉपर आणि झिंक पासून. दुसरं ब्रॉन्झ न गंजणार कशापासून बनतं, कॉपर आणि टिन पासून. आणि तिसरं शोल्डर, शोल्डरिंग वायर जी असते ना आपण टीव्ही जे पाहतो त्याच्यात जे बोर्ड असतात, पीसीबी असतात, इलेक्ट्रिक बोर्ड असतात, त्याच्यामध्ये जी शोल्डरिंग केलेली असते ती शोल्डरिंग, ते कशापासून बनतं ते शोल्डर, लीड आणि टिन पासून. कॉन्सेप्ट पक्का. अजून थांबा, अजूनही आहे की ज्याच्यावर अनेक प्रश्न विचारतो. हे अजून काही आलं आहे की ज्याच्यावर एमपीएससी नेहमी प्रश्न विचारते आणि त्यातलं आवडीचं आलं जर म्हणलं एमपीएससी तर ते गन मेटल. मग गन मेटल बनतं कशापासून, त्याचा उपयोग कुठं होतो, प्रामुख्याने गन्स बंदुका बनवण्यासाठी, बॅरल बनवण्यासाठी, बेरिंग बनवण्यासाठी. बनतं कशापासून, तर कॉपर, त्याच्यानंतर टिन, झिंक आणि लीड यापासून बनलेलं असतं. एकदा व्हिडिओ व्यवस्थित पॉज करा, या सगळ्याच्या नोट्स बनवा, कारण की याच्यावर प्रश्न विचारला जातोच. आणि मित्रांनो हे जे आहे हे लुसेंट जनरल सायन्स या पुस्तकातून हे प्रश्न विचारला गेलेला आहे. हे गन मेटल कशाला म्हणतात, जर्मन सिल्वर कशाला म्हणतात, शोल्डर, बेल मेटल, रोज मेटल कशाला म्हणतात, किंवा त्याचे संमिश्र कोणकोणते आहे, त्या संमिश्रामध्ये कोणकोणते घटक असतात, प्रश्न नेहमी आयोग विचारतं. व्हिडिओ पॉज करा आणि स्वतःच्या नोट्स तयार करा आणि पाठच करून टाका. चला जमतो का प्रश्न पहा बरं. 11वी केमिस्ट्री एनसीआरटी बेस्ड क्वेश्चन आहे. मी म्हणलं ना, आयोगाचा पॅटर्न आता बदलत चाललेला आहे आणि तो एनसीआरटी कडे झुकत चाललेला आहे. प्रश्न काय, तर खालीलपैकी सर्वात मोठा डायपोल मोमेंट असलेला रेणू काय, तर उत्तर आहे क्लोरोफॉर्म, CH Cl3. कॉन्सेप्ट पक्का. चला आता पुढचा प्रश्न सोडू. मी म्हणलं ना 15 प्रश्न विचारतात, 15 प्रश्नामध्ये कमीत कमी 3 ते 4 प्रश्न ते प्राण्यांचं वर्गीकरण किंवा वनस्पतीच्या वर्गीकरणावर विचारतं, म्हणजे विचारतं. त्यातला हा बेस्ट एक्झाम्पल. हा प्रश्न सुद्धा एनसीआरटी मधून आलेला आहे, मी मान्य करतो. चला आता पाहू आपण पुढचा प्रश्न. हा, तत्पूर्वी प्राण्यांचं वनस्पतीचं वर्गीकरण माझ्या सायन्सच्या प्लेलिस्ट मध्ये डिटेल मध्ये दिलेलं आहे. एनसीआरटी चे सुद्धा लेक्चर आहे, कोणाला इच्छा असेल तर जाऊन पहा. प्लेलिस्ट मध्ये फ्री मध्ये व्हिडिओ अवेलेबल आहे. चला आता पाहू पुढचा प्रश्न. जमते का पहा बरं 15 सेकंदात. हा सुद्धा प्राण्यांच्या वर्गीकरणातून विचारलेला प्रश्न आहे. एक धडा प्राण्यांचं आणि वनस्पतीचं वर्गीकरण 8वी 9वी 10वी 11वीतून डिटेल केलं ना, 3 ते 4 मार्क तुम्हाला कंबाईनला आरामशीर येतात. पीवायक्यू अनालिसिस तुम्हाला हेच सांगतं. चला पहिल्यांदा प्रश्न वाचू. प्रश्न काय सांगतोय, तर पेट्रोमायझोन मध्ये टिंब टिंब द्वारे अँटी कॉग्युलंट स्त्रवले जातात. उत्तर आहे लाळ ग्रंथी किंवा सलॅवरी ग्लँड. आता इथं कॉन्सेप्ट पक्का करणं गरजेचं आहे आणि डिटेल मध्ये करू. चला सगळ्यात पहिल्यांदा पाहू पेट्रोमायझोन म्हणजे काय. तर पेट्रोमायझोन म्हणजे लॅम्प्रे. लॅम्प्रे म्हणजेच काय, तर जबडा नसलेला मासा आहे. पहा हा जबडा नसलेला मासा म्हणजे लॅम्प्रे. याच्या तोंडामध्ये, याला जबडा नसतो पण याच्या तोंडामध्ये असंख्य वर्तुळाकार असे दात असतात. हा काय करतो,
भक्ष्याला जाऊन पकडतो आणि भक्ष्याच्या शरीरामधलं रक्त प्यायला सुरुवात करतो. आता भक्ष्याच्या शरीरातलं जे रक्त आहे ते गोठू नये किंवा त्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून अँटीकॉग्युलंट नावाचं रसायन सुद्धा स्त्रवतो. हे जे अँटीकॉग्युलंट, आता कॉग्युलंट माहिती, कॉग्युलंट काय असतो? मला जर का जखम झाली, रक्तप्रवाह सुरू झाला आणि तो काही वेळानंतर लगेच थांबून जातो का? कारण त्याच्यावर खपली धरती, त्याच्यावर गुठळ्या होतात रक्ताच्या तयार, त्याला म्हणायचं कॉग्युलेशन. आणि अँटीकॉग्युलंट म्हणजे काय? किंवा रक्ताच्या गुठळ्या होऊ नये म्हणून स्त्रवणारं रसायन. मग हे जे केमिकल आहे किंवा हे जे अँटीकॉग्युलंट आहे हे स्त्रवण्याचं काम कोण करत असतं? तर या सलायवरी ग्लँड करत असतात. आणि या सलायवरी ग्लँड कुठं असतात? तर या माशेच्या जिभेच्या खाली. आलं लक्षात? कॉन्सेप्ट पक्का. पेट्रोमायझिन म्हणजे काय? जबडा नसलेला मासा. अतिशय सोपा प्रश्न. पहा बरं जमतो का 15 सेकंदात सोडवायला? जमणारच आहे. मी म्हणलं ना मित्रांनो, 15 मार्कामध्ये तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन हे प्राण्यांचे वर्गीकरण किंवा वनस्पतीचे वर्गीकरण मधूनच येतात. त्याच्यामुळं महत्वाचे धडे कोणते? तर प्राण्यांचे आणि वनस्पतीचे वर्गीकरण. नाही जमलं ना सगळं तर फक्त एवढं 2-3 टॉपिक करा, 5-6 मार्क तुम्ही आरामशीर घेऊन येता. चला प्रश्न पाहू. प्रश्न काय सांगतोय? तर प्रश्न हे सांगतोय, तर कांगारू प्राणी हा टिंब फायलम मध्ये समाविष्ट होतो. सस्तनी प्राण्यांमध्ये येणारा गट आहे किंवा सस्तनी गटामध्ये येणारा प्राणी आहे मॅमलिया गटातला. ठीक आहे, कॉन्सेप्ट पक्का. आता पाहू पुढचा प्रश्न. कृषीवर आधारित 15 पैकी एक क्वेश्चन तरी विचारला जातो, मी तुम्हाला सांगितलंय. आणि हा तोच प्रश्न आहे. जमणार, सगळ्यांना जमणार हा प्रश्न. प्रश्न एकदम सोपा आहे. जैविक खतांमुळे खालील 4 पर्यायांपैकी काय होतं? तर मातीमधल्या पोषण तत्वांचे समृद्धीकरण होत असतं. जैविक खत आणि रासायनिक खत. जैविक खतामुळे मातीतील पोषण तत्वांचं समृद्धीकरण होत असतं. कॉन्सेप्ट पक्का. पीवायक्यू अनालिसिसचा सगळ्यात मोठा फायदा काय? तर 15 पैकी 2 प्रश्न कृषीवर विचारले जातात म्हणजे जातात. परत कृषीवर आधारित दुसरा प्रश्न आणि आयोगाचा आवडीचा प्रश्न आहे. पहा बरं जमतो का 15 सेकंदात? 2 क्वेश्चन नेहमी आयोग विचारतो. एक म्हणजे प्लांट हार्मोन म्हणजे वनस्पती संप्रेरके किंवा पिकांवर पडणारे आजार. 15 पैकी 2 क्वेश्चन येतात म्हणजे येतात. इथं प्रश्न काय दिलेला आहे? तर भुईमुगावरील टिक्का रोग कोणामुळे होतो? तर पर्याय नंबर 2 सर्कोस्पोरा. आता मित्रांनो एक लक्षात ठेवा की हा प्रश्न थोडा फिरून विचारलेला आहे, पण कंबाईन पूर्व गट ब 2024 ला विचारलेला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय? तर आयोगाला कोणता घटक आवडतो किंवा या वर्षी आयोगाचा ट्रेंड कुठल्या घटकावर प्रश्न विचारायचा आहे तो आपल्याला लक्षात येतो. कॉन्सेप्ट पक्का. आता आपल्याला एवढं तर कळलं की भुईमुगावर जो टिक्का रोग पडतो त्याला कारणीभूत कोण असतो? तर सर्कोस्पोरा. इतर 3 पर्याय पण पाहू, ते कुठल्या रोगाला कारणीभूत असतात. पहिला पर्याय जो दिला आहे उत्तरामध्ये तो आहे फुजारियम. बरोबर आहे. तर हा जो आहे हा विल्ट नावाचा जो रोग आहे हा प्रामुख्याने केळी, कपाशी आणि टोमॅटोवर पडतो, याला कारणीभूत असतो. त्याच्यानंतर कोलेटोट्रियम हा जो आहे हा रेड रूट म्हणजे लाल मुळ जे असतात ऊसामध्ये जे दिसतात त्या रोगासाठी कारणीभूत असतात. आणि पक्सिनिया, पक्सिनिया जो आहे हा काळा गंज जो आपल्याला गव्हावर दिसतो म्हणजे ब्लॅक रस जो आपल्याला गव्हावर दिसतो त्या रोगासाठी कारणीभूत असतो. मित्रांनो मी सांगितलं ना तुम्हाला की 15 पैकी 2 प्रश्न कृषीवर येतात म्हणजे येतात. चला जमतो का पहा बरं प्रश्न. पुन्हा एकदा प्राण्यांच्या वर्गीकरणावर आलेला प्रश्न आहे. मित्रांनो डिटेल मध्ये जर का तुम्हाला प्राण्यांचं आणि वनस्पतीचं वर्गीकरण शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्लेलिस्ट मध्ये अॅनिमेटेड व्हिडिओ सहित प्राण्यांचं वर्गीकरण आणि वनस्पतींचे वर्गीकरणाचे चांगले असे लेक्चर दिलेले आहे. नक्की एकदा पहा, फायदा होईल. चला पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. आठवीचा स्टेट बोर्डचा दुसरा धडा आरोग्य आणि रोग याच्यामधून हा प्रश्न विचारला गेलेला आहे. मित्रांनो पोलिओ हा आजार आयोगाचा सगळ्यात आवडता आजार. 2024 मध्येच राज्यसेवेला पोलिओवर प्रश्न विचारला गेलेला होता.
आणि अगदी 2024च्या कंबाईनला परत पोलिओवर आयोगाकडून प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, चला मग पहिल्यांदा आपण कॉन्सेप्ट पक्का करू. आपल्याला माहिती आहे पोलिओ म्हणजे काय, तर व्हायरल डिसीज. कशामुळे होतो, व्हायरसमुळं. कोणत्या व्हायरसमुळं, तर पोलिओ व्हायरसमुळं. काय करतो, तर मज्जा संस्थेवर किंवा नर्वस सिस्टीमवर अटॅक करतो आणि त्याच्यामुळं पायाला अपंगत्व येत असतं. आता या पोलिओवरची सगळ्यात पहिली लस जर कोणी शोधून काढली असेल तर ती 1955 मध्ये जॉन साल्क यांनी शोधून काढली होती. त्यांच्या लसीला IPV असं म्हणलं जातं. ही जी लस होती, ही लस इंजेक्शन द्वारे दिली जायची. याच लसीला पुन्हा चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्याचं काम अल्बर्ट सॅबिन यांनी केलं होतं. यांनी तोंडाद्वारे दिले जातील अशी ही लस शोधून काढली होती. तिचं नाव होतं ओरल पोलिओ वॅक्सिन म्हणजेच OPV. आणि आजही जगामध्ये अल्बर्ट सॅबिन यांनी तयार केलेल्या OPV चाच वापर केला जातो. ओरल पोलिओ वॅक्सिन लहान मुलांना दिलं जातं. कॉन्सेप्ट पक्का. चला आता पाहू आपण पुढचा प्रश्न. पहा बरं 15 सेकंदात जमतोय का. 12वी NCERT मधला प्रश्न या अगोदरच सांगतो. मी म्हणलं ना आयोग आता NCERT कडे झुकत चाललंय. प्रश्न काय आहे, तर ज्या परस्पर संबंधामध्ये एका प्रजातीला फायदा होतो आणि दुसऱ्याला हानी पोहोचत नाही किंवा फायदाही होत नाही अशा संबंधाला काय म्हणलं जातं, तर कॉमेन्सिलिझम. आलं लक्षात. आता आपण कॉन्सेप्ट डिटेल मध्ये पक्का करू. हे जे 4 पर्याय दिलेले आहे हे कशासाठी दिलेले आपण ते पाहू. आहे त्याला म्हणायचं परस्परवाद म्हणजे म्युच्युअलिझम. असा संबंध जिथे दोन्हीही जीवांना फायदा होतो त्या संबंधांना परस्परवाद किंवा म्युच्युअलिझम म्हणलं जातं. उदाहरण जर द्यायचं झालं तर लायकेन म्हणजेच दगडफूल, याच्यामध्ये बुरशी आणि शैवाल या दोघांना सुद्धा परस्पर संबंधांचा फायदा होत असतो. पुढचा संबंध सहभागवाद म्हणजे कमेन्सिलिझम, जे आपलं उत्तर होतं. कमेन्सिलिझम म्हणजे असा संबंध जिथे एका जीवाला फायदा होतो मात्र दुसऱ्या जीवाला हानी सुद्धा होत नाही आणि मदत सुद्धा होत नाही. उदाहरण जर द्यायचं झालं तर हा वेल मासा आहे. या वेल माशाच्या शरीरावर वाढणारे बॉन्सकल्स, हे बॉन्सकल त्याच्या शरीरावर येतात. या बॉन्सकलचा फायदा काय होतो, तर यांना राहण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी जागा भेटती, म्हणजे बॉन्सकल्सचा फायदा होतो. पण वेलचा कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही ना कुठल्या प्रकारचा तोटा होतो. अशा प्रकारच्या संबंधांना सहभागवाद म्हणजेच कमेन्सिलिझम म्हणलं जातं. पुढचा संबंध आहे परजीववाद म्हणजेच पॅरासिटिझम. याच्यामध्ये होतं काय, की एक परजीवी एका यजमानाच्या शरीरावर वाढतो आणि त्या यजमानाचं तो नुकसानच करतो. याला म्हणलं जातं पॅरासिटिझम. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर कुस्कुटा म्हणजे अमरवेल. अमरवेल काय करतं, ही एक परजीवी वनस्पती आहे. होस्ट म्हणजे यजमान वनस्पतीवर वाढते आणि त्याच्याकडून स्वतःचीच पोषक तत्व मिळवून घेते. याला म्हणायचं परजीववाद किंवा पॅरासिटिझम. पुढचा जो संबंध आहे तो आहे अमेन्सिलिझम. असा संबंध जिथं एका प्रजातीला नुकसान होते मात्र दुसऱ्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. म्हणजे एका प्रजातीला नुकसान झालं तर दुसऱ्या प्रजातीला फायदा होतो असं नाही, त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. याचं उदाहरण द्यायचं झालं तर पेनिसिलिन. पेनिसिलिन नावाची बुरशी जर का वाढायला लागली तर ती इतर बुरशींना वाढू देत नाही. दुसरं, एखादा मोठा प्राणी जर का जंगलातून किंवा रोडवरून चाललाय तर त्याच्या पायाखाली जे काही छोटे छोटे जीव जंतू किंवा किड मुंगे असतात ते मरून जातात, बरोबर आहे. त्याचा उद्देश असतो का त्यांना मारायचा, नाही. हा, पण नुकसान मोठ्या प्राण्यामुळे छोट्या प्राण्यांचं होतं. अशा संबंधांना म्हणलं जातं अमॅनिलिझम. कॉन्सेप्ट पक्का. 12वी NCERT मधला हा टॉपिक आहे. चला आता पाहू आजचा शेवटचा प्रश्न या प्रश्नपत्रिकेमधला. पहा बरं जमतो का 15 सेकंदात. जमणारच, एकदम सोपा आहे. प्रश्न काय, तर या खनिजाच्या अभावामुळं गलगंड हा आजार होतो.
कशाच्या अभावामुळं? तर आयोडीन मुळे. आणि गलगंड म्हणजे काय? तर मोठा झालेला गळा. चला पण डिटेल मध्ये कॉन्सेप्ट पाहू. याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेले. मग गलगंडामध्ये नेमकं होतं काय, की आहारातून आयोडीन कमी प्रमाणात घेतलं जातं. परिणामतः आपल्या गळ्यामध्ये ज्या थायरॉइड ग्रंथी असतात त्यांचं महत्वाचं कार्य काय असतं, तर थायरॉक्सिन आणि ट्रायआयोडेथायरोनिन म्हणजेच काय, T4 आणि T3 नावाचं हार्मोन स्त्रवायचं. आता आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉइड ग्लँड कडून हे हार्मोन्स कमी प्रमाणात स्त्रवले जातात. टेन्शन कोणाला येतं? या थायरॉइड ग्लँडलाच येतं. ती म्हणते की बाई मी तर जेवढं पाहिजे तेवढं हार्मोन देत नाही शरीराला. मग ही काय करते? जास्त हार्मोन देण्यासाठी स्वतःचा आकार वाढवती आणि परिणामतः रूपांतर होतं गलगंड या आजारात. मग आयोडीच्या कमतरतेमुळे काय होत असतं, तर थायरॉइड ग्रंथींचा आकार वाढत असतो. मित्रांनो, हे जे आहे ना T4 आणि T3 हार्मोन, याच्यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे आणि मी सांगतो तुम्हाला, एनसीईआरटी जर अवघड वाटत असेल तर माझ्या प्लेलिस्ट मध्ये एनसीईआरटी चे सुद्धा लेक्चर आहे. तुम्ही विज्ञानावरचे ते एनसीईआरटी चे लेक्चर पाहू शकता आणि बदलता ट्रेंड जो आहे त्याच्यानुसार आपला अभ्यास सुद्धा करू शकता. चला, प्रयत्न आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रश्नपत्रिका घेऊन येईन आणि नवीन पीओके अनालिसिस करू. चला, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मन लावून अभ्यास करा, जबरदस्त अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक.